आणि आता बातमी आहे ईव्हीएम संदर्भातली। ईव्हीएम खरंच हॅक होऊ शकतं का असं आम्ही विचारण्याचं कारण म्हणजे अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबाड यांनी ईव्हीएम मशीन हॅक करून निवडणुकीचा निकाल फिरवता येऊ शकतो असा दावा केलाय। यानंतर ईव्हीएम संदर्भात पुन्हा एकदा मोठा संभ्रम निर्माण झालाय। या दाव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ईव्हीएमच्या मुद्द्यावरून पुन्हा वाद रंगण्याची चिन्ह नाकारता येत नाहीयेत। या दाव्यानंतर मात्र आता ईव्हीएमच्या विश्वासार्हतेविषयी राज्यातच काय तर संपूर्ण जगभरात देखील चर्चा सुरू झाली आहे। अमेरिकेतच नाही तर इतर अनेक युरोपियन आणि जगभरामधल्या अनेक देशांमध्ये जे प्रगत देश आहेत त्या देशांमध्ये देखील ईव्हीएमच्या संदर्भामध्ये गंभीर स्वरूपाचे काही संशय आणि काही तथ्य हे त्यांच्या हाती लागलेले आहेत। मात्र निवडणूक आयोग अजिबात कुठल्याच विषयावर बोलत नाही। किंबहुना असे मुद्दे आल्यानंतर किंवा काँग्रेसच्या वतीने जो अनुभव आहे गतकाळातला की ईव्हीएम असेल मतदार याद्या असेल या संदर्भामध्ये आमचं शिष्टमंडळ वारंवार निवडणूक आयोगाला भेटत आहे। मात्र निवडणूक आयोगाला भेट झाल्यानंतर आमच्या निवेदनावर आम्ही घेतलेल्या हरकतीवर निवडणूक आयोगाचे जे कमिशनर आहेत ते न बोलता केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचेच मुख्यमंत्री जे आहेत तेच उत्तर देतात।